हिला विश्वास बसत नाहीये की मॉल मध्ये सेल असतो. येस मॅडम. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम हे काय तुम्हाला कोणी मारलं की कॅब वाल्यांनी मध्येच सोडलं तुम्हाला? व्हेरी फनी आनंद. नाही रे, ऍक्च्युली आत्ताच ऑफिस बाहेर तुटली माझी सँडल. कॅन यू प्लीज डू द नीडफुल? हो हो मी सांगतो ना. नाही नको. रघुला मला कॉफी करायला सांगायची. प्लीज तू जा ना. आणि मला आत्ताच्या आत्ता सँडल रिपेअर करून हवी हा प्लीज. मॅम, तुझ्याशी बोलतेय का मी? प्लीज टेक. येस मॅडम. पाल मी हँड प्लीज. थँक यू. सर ही काय समजते काय स्वतःला? सर सर तुम्ही असली कामं नाही करायची हा. सर द्या माझ्याकडे. सर रघु आल्यावर मी त्याला सांगेन. सर, सांगेन तुम्ही सर. एक मिनिट, हे आता अति झालेलं आहे. मी कपूर सरांना फोन करणार. नाही मी करणार फोन. सर प्लीज मला हे काम करायचं आहे. प्लीज सर मला करायचं आहे का? मला पण बघायचं अजून किती अपमान करणार आहे ती. सर एक दिवस येणार तिला स्वतःलाच कंटाळा येईल या सगळ्याचं. नाही सर, नाही येत असल्या लोकांना कंटाळा. आनंद, अरे तुला कळत कसं नाहीये? तुला त्रास देण्यासाठी ती नेहमी नवीन नवीन युक्त्या शोधत असते. असू द्या ना सर, असू द्या. तिला काय वाटतं तिच्या त्रासाला कंटाळून मी तिचं सगळं ऐकणार आहे? तिची हाजी करणार आहे? आणि तिला काय वाटतं ती आपल्या मनात या ऑफिसमध्ये गुरुच्या घरी राधिका वहिनीची जागा घेणार आहे? अशक्य, इम्पॉसिबल. ही तिचा गैरसमज आहे. आपल्या मनात राधिका वहिनीची जी जागा आहे ती कधीच घेऊ शकत नाही. 7 जन्म सरळ वागली ना तरी सुद्धा नाही. आणि सर खरंच मला बघायचं आहे की ती आता किती त्रास देऊ शकते. ॲडव्हान्स किती आला? ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला काय त्यावरून ठरवता येतील किती सामान आणायचं. साधारण 10 किलो. जर आपण किलोला साधारण किती खर्च येईल बघ. नाही काय ग, झालं का? भेटलं का बायका? हा ते पाणी काय झालं? काऊन ग बाले, त्या बायका काम करायला नाही म्हणून राहिल्या का? नाही तसं नाही नानाजी. मी त्या बायकांना भेटले, त्यांना समजावून सांगितलं का या कामाचा तुम्हाला कसा फायदा मिळणार आहे, माझी काय मजबुरी आहे, यांना याचे किती पैसे मिळणार आहेत. पण काय ते त्यांनी काहीच सांगितलं नाही. म्हणजे कोणी असा नकार नाही दिला, पण येऊ वगैरे असंही काही बोलल्या नाही. संध्याकाळपर्यंत कळेल. अरे ठीक आहे, त्यात काय एवढं. वाट बघू आपण. आपली बकुळा समजावेल ना त्यांना. आणि कसं आहे, त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतील, त्यांना पण निर्णय घ्यायला जरा वेळ द्यायला पाहिजे की नाही? नानाजी, मला एक प्रश्न पडलाय. बायका मिळालं तरी एवढ्यानं सगळं काय होणार नाही ना? नाही म्हणजे एवढं सगळं काम करायचंय म्हणजे जागाही तशीच हवी. अरे आता जागेचं काय, हे घर आहे ना. होता होई तो सगळं आपण याच घरात करायचंय.
हा. आणि आजच सुरुवात करूया हा. असं नाही, सगळं होईल, पण मला सगळ्यात जास्त भीती वाटून राहिली ती शन्याची. म्हणजे तिला का घाबरायचं? नानाजी, जेव्हा जेव्हा मी कुठलंही काम करायला सुरुवात केली आहे ना, तेव्हा तेव्हा हिने विघ्न आणली. यावेळेस सुद्धा ती असं करणार नाही. कशावरून? हे बघ बाले, यावेळी जर शनायानं काही केलं तर आपण सगळ्यांनी मिळून तिला सडेतोड उत्तर द्यायचं. हा राधिका, पण त्याच्या आधी ना मी समिताला बरोबर करेन. अगं ती सगळ्या गोष्टी सांगते इकडच्या तिकडे. ए तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. एक लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत हे काम यशस्वी होणारच. रघु, तुला घेते तेच. तुला राधिका वहिनी सेपरेट चहा वगैरे पाठवत नाही ना? नाही असेल तर सांगा आम्हाला. What's wrong with you people? सतत काय तुमचा लंच ब्रेक किंवा टी ब्रेक चालू असतो? मॅडम, आमचा ब्रेक असतो तेव्हाच ब्रेक घेऊन तुम्ही बाहेर येतात. आनंद, प्लीज परत तुझं तोंड बंद ठेव ना. ओके मॅडम, त्या स्माइली सारखं. एनिवे, मी सांगितलेलं काम झालंय का? अयो मॅड, तू काय केलंस हे? तू काय केलंस सॅटलचं? अरे काय बोल ना काहीतरी. ओके बोल. मॅडम, काय झालं ना, मी चप्पलवालाकडे गेलो, त्याला सांगितलं की प्लीज हे रिपेअर कर. मग त्यांनी चप्पल बघितली आणि मला सांगितलं हे हिल जुडू शकणार नाही. सो मला वाटतं तुम्ही असं चालणार कसं दिसेल ते, असं असं एक हिल आणि एका फ्लॅट. What are you doing? Look at yourself, mad or what? तुम्हाला नाही आवडला ना? माहित होतं मला. जेनी, बघ, मला माहित होतं की मॅडमला असं चालणं आवडणार नाही. म्हणून ना मॅडम, मी माझी हुशारी लावली. या चप्पलवाल्याला सांगितलं की दुसरं हिल पण काढून टाक आणि बॅलन्स कर. त्याचं काय करू आता मी? मॅडम, हो मॅडम, हिल हिल एक मिनिट. हे घ्या तुमच्या चप्पलाचे हिल.